नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता जेव्हा ही ऐश्वर्या आहे तर ती ऐश्वर्या मात्र आता चहाही जानकीच्या समोर ओतून देते आणि जानकीच्या समोर ओतून देऊन मात्र आता ती म्हणत असते की हे बघ, आता तुला चहा होता तर चहा घे. तेव्हा आता कावेरी काकूंना खूपच राग येतो. कावेरी काकू म्हणतात की काय ऐश्वर्या, हे सगळं मिळून तुला काय भेटतं? नक्की तू का असं वागतेस? काय गरज आहे जानकीला एवढं त्रास देण्याची? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला समाधान भेटतं, समाधान. आणि ऐश्वर्यावर जानकीवरच ओरडते की अरे देवा, ह्या चहामुळे नक्की काय झालं? माझी सँडलच खराब झाली. म्हणून मात्र आता जानकीकडे ती रागाने बघत असते आणि बघतेस काय, ते सँडल आहे ते साफ करून घे, पुसते असं आता ती जानकीला सांगते. तेव्हा आता कावेरी काकूंना खूपच राग येतो. कावेरी काकू म्हणतात की काय बोलते हे सगळं काही थांबव. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अगं मॉम, तुला का त्रास होतो? माझ्या सासूबाईंकडे बघ ना, त्यांना काही त्रास होत नाही, त्या अगदी बघत आहे सर्व, हो की नाही सासूबाई? तेव्हा आता सुमित्रा मुद्दा म्हणते की छे छे, मला कसला त्रास होतोय? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो की नाही, मग जानकीने माझी सँडल पुसून द्यायला आहे की नाही? बरोबर आहे ना हे सर्व? माझी सँडल तर पुसली पाहिजे ना? तेव्हा आता सुमित्रा मुद्दा म्हणते की हो हो, द्यायलाच पाहिजे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग तुम्ही तुमच्याच भाषेमध्ये नीट जानकीला समजावून सांगा, कारण मी सांगितलेलं तिला नाही पटत. आणि शेवटी आता सुमित्रा जानकीला चप्पल पुसायला सांगते. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते की आई, अहो जरा मोठ्याने चिडून आणि रागात सांगा. असं का सांगतात? अगदी ओरडून पूस असं म्हणा. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, अगं त्याची काही गरज नाही, कारण माझा धाक पुरेसा आहे, हो की नाही जानकी? सुमित्रा थोडीशी रागात म्हणते की जानकी चप्पल पुसून घे. तेव्हा आता जानकी लगेच ते सँडल उचलते आणि पुसायला इकडे तिकडे ती कापड बघत असते. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते की पदराने पूस. तेव्हा आता सुमित्राला सुद्धा ऐश्वर्याचा खूप राग येतो आणि जानकी रागाने मात्र ऐश्वर्याकडे बघत आपल्या पदराने ती सँडल पुसत असते. तेव्हा ऐश्वर्या लगेच हसते आणि ऐश्वर्या हसून म्हणते की बापरे, बघा ना आई, अगदी तिने एकही शब्द तुमचा पडून दिला नाही. तुम्ही सांगितलं मात्र आता लगेच. आणि हे बघा, अहो आई, मला काय वाटतं, आता ही मुवमेंट आहे ना, त्याचा एक व्हिडिओ आता तुमच्या हातूनच शूट झाला पाहिजे. तेव्हा आता कावेरी काकूंना खूप राग येतो आणि जानकीला मात्र ती तसेच सँडल घेऊन अगदी उभी राहायला सांगते, म्हणजे पुसायला सांगते आणि आपला मोबाईल घेऊन येते आणि सुमित्राच्या हातात देत म्हणते की आई, आणि हे बघा आई, कॅमेरा सेट केलेला आहे, रेकॉर्डिंग सुद्धा ऑन आहे, चला आता लवकरात लवकर करा. सुमित्राच्या हातून मात्र तो व्हिडिओ शूट करून घेते. जानकीवरच चुचू करत लगेच म्हणते की हो जानकी, तू पुसत राहा सँडल, ते पण अगदी स्वच्छ पुसून काढ असं म्हणतो. मात्र आता जानकी मनात रागाने तिच्याकडे बघत म्हणते की ऐश्वर्या, तुझ्यामुळे मात्र माझ्या आईंना जो काही त्रास होतोय त्याचं परतफेड मात्र मी करणार म्हणजे करणारच. कावेरी काकू रागाने म्हणतात की ऐश्वर्या, तू काय करतेस? आणि त्याच वेळेस आता जानकी रागाने ते सँडल खाली ठेवते आणि आता मात्र इकडे ही माया मकरंद जवळ असते. मकरंदची अगदी त्याला पुढे घेऊन येते ते व्हीलचेअरवर आणि आता तो व्हिडिओ तिच्या मोबाईलवर आलेलाच असतो. तेव्हा आता माया मात्र तो व्हिडिओ बघते की जानकी सँडल पुसत आहे म्हणून, आणि आता मात्र माया तो व्हिडिओ बघून इतकी खुश होते आणि मकरंदच्या समोर घेऊन येते आणि म्हणते की दादा, हे बघ, ज्या जानकीने मात्र तुझा हात सोडून त्या ऋषिकेचा हात धरला होता आणि बघ त्या जानकीचे काय हाल करत आहे ते, म्हणून तो व्हिडिओ मात्र ती मकरंदला दाखवते आणि हे असंच थोडं थोडं करत मी तिला मारणार आहे आणि तिची एक एक माणसं तिच्यापासून दूर करणार आहे. तर आणि जेव्हा ती एकटी पडेल तेव्हा मी तिला तुझ्याजवळ घेऊन येणार. शेवटी तुझ्याशी लग्न करण्यासाठी तिला मी भाग पाडेलच. आणि सॉरी दादा, कारण जानकीला त्रास होतो हे बघून तुला वाईट वाटतं, परंतु तिने जे काही त्रास तुला दिलेला आहे त्यापुढे हा त्रास काहीच नाही. ती मकरंद समोर जेव्हा तो व्हिडिओ धरते तेव्हा आता मकरंद तिकडे बघत असतो आणि माया म्हणते की बघ तुझी ही जानकी. तेव्हा आता मकरंद जेव्हा जानकीला बघतो त्या मोबाईल मध्ये तेव्हा मात्र आता मकरंदच्या हातापायांची हालचाल व्हायला सुरुवात होते आणि मात्र माया लगेच खुश होते आणि म्हणते की दादा बघ, तुझ्या निर्जीव शरीराने पहिल्यांदा रिॲक्ट केलं. आणि मायाला खूपच आनंद होतो. माया म्हणते की जानकीचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुला इतका आनंद होतोय, जर मी तुला म्हणजे तुझ्या समोर जानकीला जर उभा केलं तर मात्र तू नक्की स्वतःच्या पायावर उभं राहू शकशील. आणि आता काही झालं तरी शेवटी हे असंच होईल म्हणून माया आता अगदी पेटून उठलेली असते आणि दादा, ह्या जानकीला मात्र मी तुझ्या समोर कशी उभी करते ते बघतच राहा असे ती आता ठरवते. तेवढ्यात मात्र दुसरी नर्स असं म्हणून आता जेव्हा माया बाहेर जाते तेव्हा कोणीतरी आलेले असते. त्यानंतर आता इकडे जानकी ही सुमित्रा आईंना म्हणते की आई चला, तुम्ही माझ्यासोबत घरी चला, ऐश्वर्या तुम्हाला त्रास देईल, प्लीज आई घरी चला, कारण ऐश्वर्याच्या मनामध्ये स्वार्थ भरलेला आहे म्हणून ती तुम्हाला इथे या घरात राहून देते. सुमित्रा म्हणते की अगं स्वार्थी तर तू
आहे तू फक्त तुझ्या आईचाच विचार केला, माझा विचार नाही केलास. ज्या आईने तुला अगदी लहानपणापासून कोणतीही जबाबदारी पार पाडली नाही, तुला अगदी सांभाळलं सुद्धा नाही, कोणतंही कर्तव्य पार पाडलं नाही, त्या आईची बाजू घेऊन तू तिला घरात ठेवलं आणि मला घराच्या बाहेर काढलं. तर त्या आईला तू जवळ केला आणि मला शेवटी दूर केलंस. मी तुला काय सांगितलं होतं की तुझ्या आईला घराच्या बाहेर काढ म्हणून, ऐकलंस का तू माझं? तेव्हा आता जानकी म्हणते की हो आई, तुम्ही मला सांगितलं होतं, परंतु माझी आई कुठे जाईल हो? या जगात फक्त माझ्याशिवाय तिला कोण आहे, ती कुठे जाईल? त्यामुळे आई तुम्ही प्लीज घरी चला, तुम्ही दोघी सुद्धा मला हवे आहेत. आणि तुम्ही कुणावर विश्वास ठेवतात? ऐश्वर्यावर. या ऐश्वर्याने सतत आपल्याला त्रास दिला आणि आपला विश्वासघात केलेला आहे. आता मुद्दाम सुमित्रा म्हणते की अगं ह्या ऐश्वर्याने माझी साथ दिली संकटाच्या वेळेस, आणि आता मात्र संकटामध्ये माणसाची खरी किंमत कळत असते. त्यामुळे मला आता कळून चुकलेलं आहे की हीच माझी खरी सून आहे म्हणून. आता सुमित्रा सुद्धा मुद्दाम नाटक करत जानकीशी ऐश्वर्यासमोर हे असं बोलत असते. तेव्हा आता जानकी म्हणते की आई, तुम्ही ज्या ऐश्वर्याची साथ देतात, जिने आपल्याला घराच्या बाहेर काढलं होतं, तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका, खूप मोठी चूक करत आहात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बास जानकी, आता मी ऐश्वर्याला सांगेन तुला अगदी हाताला धरून घराच्या बाहेर काढण्यासाठी. तेव्हा आता ऐश्वर्याला खूपच आता सुमित्राचं बोलणं ऐकून आनंद तर होतोच, तर जानकी रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की आई प्लीज असं करू नका. तेव्हा आता सुमित्रा रागाने जानकी जवळ येते आणि आपली बॅग घेत असते. तेवढ्या दोघी एकमेकींना काहीतरी खुणावतात आणि रागाने तोऱ्यात सुमित्रा बॅग घेऊन ऐश्वर्यासमोर जाण्याचं नाटक करते. ऐश्वर्या हसूनच जानकीकडे पाहते, तर जानकी अगदी रागाने ऐश्वर्याकडे बघत मनात म्हणते की आता कुठे खेळ सुरू झालेला आहे. तर नाही, मी तुझी गुरमी उतरवली तर याद राख, मी सुद्धा नावाची जानकी नाही. तेव्हा आता सुमित्रा मात्र रूम मध्ये येते, परंतु आता दरवाजा बंद करून घेऊन ती खूप रडते. तिला खूप पश्चाताप होतो की माफ कर जानकी, मला तुझ्याशी या ऐश्वर्यासमोर इतकं कठोर वागावं लागलं. तुझ्याबरोबर हे सर्व वागताना माझं काळीच तुटत होतं, म्हणून देवा तूच आता वाचव. म्हणून सुमित्रा आता खूप रडत असते. त्यानंतर मात्र आता इकडे गीतांजली आलेली असते आणि माया आपला तोंडाला मास्क वगैरे बांधते आणि तिला आत घेते. तेव्हा मात्र माया त्या गीतांजलीला म्हणते की मला माझ्या माणसांनी सांगितलं होतं की अगोदरची मुलगी ही कामात चोख नव्हती, आजपासून मात्र तू येणार आहे आणि येताना मात्र आणि जाताना मात्र तुला कोणी बघणार नाही, याची तू काळजी घ्यायची. तर माझ्या माणसाने तुला कामाबद्दल सांगितलं असेल की काय करायचं काय नाही, आणि येताना जाताना मात्र अगदी लक्ष ठेवायचं ते जे काही आहे ते. तेव्हा आता ते गीतांजली मात्र मकरंदला आत घेऊन जाते. माया दरवाजा बंद करून घेते. त्यानंतर आता इकडे जानकी घरी येते, तर ऋषिकेश लगेच जानकीला विचारतो की जानकी काय झाले ग, आई नक्की काय म्हणाली? तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश, आई असं म्हणाले त्या आता घरात परत नाही येणार. तेव्हा आता हे ऐकून लगेच आता सारंग म्हणतो की आई, अगं तू तर वहिनीला आणायला गेली होती, मग सांग ना काय झाले. तेव्हा आता जानकी म्हणते की सारंग भाऊजी, मी आईला विनवण्या केल्या, परंतु आई म्हणाली की त्या आता नाही येऊ शकत. तेव्हा आता सारंग म्हणतो की येणार नाही म्हणजे काय, तू तर आणायला गेली होती आईला, मग का आली नाही? अवंतिका आणि सुमित्रा यांना सुद्धा तोच प्रश्न पडतो. अवंतिका विचारते की वहिनी, आईनी तुमचं सुद्धा ऐकलं नाही का? तेव्हा आता जानकी म्हणते की अवंतिका, आई कुणाचंच ऐकून घेणार नाही, माझं काय? जानकी म्हणते की सुमित्रा भाऊजी, हे बघा, त्या ऐश्वर्या मात्र आईंना पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे आणि आई सुद्धा ऐश्वर्याबरोबर राहायला तयार झाल्यात. त्यामुळे मला तर असं वाटत आहे की आईंनी ऐश्वर्याबरोबर हात मिळवणी केलेली आहे. तर जानकी तर रडण्याचं नाटक करते, तर अवंतिका म्हणते की नाही वहिनी, माझा याच्यावर विश्वासच नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, माझा सुद्धा विश्वास नाही बसलेला, कारण जोपर्यंत मी कानाने ऐकलं नव्हतं तोपर्यंत, परंतु आता माझा विश्वास बसला, कारण त्या ऐश्वर्याने अगदी आईंचा स्वभाव आहे तो पूर्ण बदलून तिच्या स्वभावासारखा केलेला आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नेमकं तेथे काय झालं, जरा स्पष्टपणे सांग जानकी. तेव्हा आता तेथे जो काही प्रकार घडलेला आहे तो सर्व जानकी, ऋषिकेश आणि अवंतिका सुमित्रा यांना सांगते. आता सारंग म्हणतो की काय बोलते जानकी वहिनी, आता आई काहीतरी बोलली असेल ना त्या ऐश्वर्याला. तेव्हा जानकी म्हणते की नाही, आई काहीच बोलल्या नाही, आईंचा माझ्यावर इतका जीव आहे, पण तरी सुद्धा आई गप्प कशा राहिल्यात हाच प्रश्न मला सतावतो. म्हणून जानकी बरोबर नाटक करत आता हे सर्व यांना सांगत असते. हे बघा, तुम्हाला वाटत असेल की मी दोषी आहे, परंतु मी तुम्हाला खरं सांगते, आईंना मनापासून मी या घरात आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या घरामध्ये आईंना यायचंच नाही हे नक्की आहे, आणि मला नाही वाटत की त्या परत कधी घरी येतील म्हणून. आता जानकी रडतच रूम मध्ये जाते, तर ऋषिकेश तिच्या मागे जानकी जानकी करत जातो. त्यानंतर आता इकडे सुमित्रा खूप रडत असते, कारण जानकीला आता काही त्रास तिला द्यावा लागला होता ऐश्वर्यासाठी. त्यामुळे तर ऐश्वर्या आता सुमित्राच्या रूम मध्ये येते. ऐश्वर्या विचारते की आई, अहो काय झालं, तुम्ही का रडतात? नक्की तुमच्या वागण्याचं तुम्हाला पश्चाताप झाला की काय, वाईट वगैरे वाटलं की काय? तर सुमित्रा म्हणते की छे छे, अगं वाईट कसं वाटेल, मला तर उलट समाधान वाटतं, कारण आता चांगल्या आणि
वाईटाची पारख मला आत्ता झालेली आहे. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की पण तुमच्या चेहऱ्यावर मात्र आनंद तर दिसत नाही. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं कसं दिसेल, कारण ज्या मुलीला मी इतकं जीव लावलं, प्रेम केलं आणि तिने शेवटी मला घराच्या बाहेर काढलं. आणि ऐश्वर्या मला एक गोष्ट समजली नाही की तो व्हिडिओ तू का केलास बरं. ऐश्वर्या म्हणते की आई कम ऑन, माझ्यासाठी तर अगदी तो सोन्यासारखा दिवस होता. जेव्हा जेव्हा ती जानकी मला तो अगदी माज दाखवण्याचा प्रयत्न करेल ना, तेव्हा तेव्हा तिला तो व्हिडिओ मी दाखवेल. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो का, मग तू असंच कर, अधूनमधून तिला त्रास तर झालाच पाहिजे. ऐश्वर्या विचारते की आई तुम्हाला आता जानकीला इतका त्रास झाला ते बघून मात्र स्वतःला त्रास झाला नाही का. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं चे उलट मला तर आनंदच झाला तिला दिलेला त्रास बघून. आता मात्र मी ठरवलेलं आहे की तुझ्यावर प्रेम करायचं, तुला माया करायची. हे बघ ऐश्वर्या, मी तुझ्यासाठी जीव सुद्धा गहाण ठेवायला तयार आहेस. आणि आता प्रेमाने सुमित्रा मात्र ऐश्वर्याला बसायला सांगते आणि म्हणते की इतक्या दिवस माझ्याकडून ज्या चुका झाल्यात त्या पदरात घेशील का ऐश्वर्या. एवढ्यात लगेच आता ही ऐश्वर्या हो असं म्हणते. तर सुमित्रा अगदी जोरात किंचाळते की हो हो. तर ऐश्वर्या घाबरते आणि विचारते की काय झालं. सुमित्रा म्हणते की पायात वात आला, पटकन माझी बोटं सरळ कर, बोटं मोड, एकदा बघत काय उभी राहीस, बोटं मोड. मित्रा डोक्याला हात लावून ऐग करत असते. तर ऐश्वर्या म्हणते की मोडते. म्हणून आता शेवटी ऐश्वर्याला मात्र सुमित्राने पाय धरायला लावलेलेच असतात आणि आता ओके ओके करत असते. तर आता सुमित्रा म्हणते की ओके ओके आता बरं वाटतंय. तेव्हा आता ऐश्वर्याने पाय धरले म्हणून लगेच आपल्या हाती अगदी कपड्यांना पुसत असते. सुमित्रा म्हणते की अगं पण पाय खूप अगदी ठणकतोय, जरा चेपून देशील का. ऐश्वर्याचा चेहरा परत बघण्यासारखा होतो, ती वैतागून जाते. मित्रा पुन्हा पाय दुखल्याचं नाटक करते आणि म्हणते की ऐश्वर्या अगं तू माझी सून आहे ना, मग जरा माझा पाय चेपून दे बरं. आणि जोरात आई ग असे नाटक करत असते. आता ऐश्वर्या शेवटी पाय चेपायला सुद्धा सुरुवात करते आणि तेवढ्या तिथे कावेरी काकू येतात. तेव्हा आता कावेरी काकू घाबरतच विचारते की काय झालं सुमित्रा काकू, अहो केवढ्यांदा ओरडलात, काय झालं, ठीक आहे ना सगळं. पाय बाहेर आवाज आला म्हणून तर मी इथपर्यंत पळत आले, नक्की काय झालं बरं. तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो तुम्हाला कसं सांगू, कारण पायामध्ये माझ्या अगदी वाद भरला होता आणि ऐश्वर्याने जेव्हा बोट मोडली तेव्हा कुठे बरं वाटलं, परंतु कावेरी काकू माझा पाय खरंच खूप ठणकतो म्हणून मी ऐश्वर्याला चेपून दे असं म्हणते. तेव्हा कावेरी काकू ऐश्वर्याला म्हणतात की जरा तुझ्या सासूचे पाय चेपून दे बरं, त्यांना बरं वाटेल. आणि ऐश्वर्या आता म्हणते की मला जमेल का. तर सुमित्रा म्हणते की जमेल. अगं बाया ऐश्वर्या तुझ्या हाताला अगदी गुण आहे, गुण. तेव्हा कावेरी काकू सुद्धा म्हणतात की दे ना ऐश्वर्या बाळा, अगं त्यांचा पाय चेपून दे. तेव्हा शेवटी ऐश्वर्याचा नाईलाज असतो आणि ती करते असं म्हणते. शेवटी ऐश्वर्याला पाय चेपायला बसावं लागतं. सुमित्राला खूप हसू येत असतं आणि कावेरी काकूंना सुद्धा. आता सुमित्रा म्हणते की हो अगं खरंच तुझ्या हातामध्ये चांगला जोर आहे, त्यामुळे आता हा पाय पुरे दुसरा पाय दाब, म्हणून ती दुसरा पाय चेपायला सांगते. जोरात खूप दुखत आहे असं नाटक करून किंचाळत असते. ऐश्वर्या इतकी वैतागलेली असते. त्यानंतर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश रूम मध्ये येतात. आता ऋषिकेश जानकीला विचारतो की तू ठीक तर आहेत ना. जानकी म्हणते की हो ऋषिकेश मी ठीक आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी खरंच आता किती सहन करणार आहेस तू, आता या घरासाठी तू किती अजून वार झेलणार आहे. तर तेव्हा आता जानकी म्हणते की आपण लढायचं ठरवलेलं आहे तर वार तर आपल्याला करावे लागतील आणि ते सहन करावे सुद्धा लागतील. हिंमत हारून आपल्याला नाही जमणार. आनंदाची आणि सुखाची अगदी सकाळ बघायची असेल तर ही दुःखाची जी काही काळोख रात्र आहे शेवटी आपल्याला ती पार करावीच लागेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की खरं आहे तुझं. ऐश्वर्या तुझ्याशी इतकं खालच्या पातळीला जाऊन वागली तरी सुद्धा आई जरा सुद्धा रिॲक्ट झाली नाही त्यामागे. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की कारण तशी पूर्वकल्पना मी त्यांना देऊन ठेवली होती. हे बघा ऋषिकेश मला माहिती होतं की आता ही ऐश्वर्या असंच काहीतरी वागेल म्हणून आणि तिने सुद्धा तसंच केले. आणि जेव्हा आता ऐश्वर्याने मला चप्पल पुसायला लावली होती तेव्हा आईंना खूप त्रास झालेला होता, पण तरी सुद्धा स्वतःला मात्र त्यांनी कसं बसं सावरलं होतं. एकीकडे ऐश्वर्या त्रास देत होती आणि दुसरीकडे त्याच्या वेदना आईंना होत होत्या. तर ऋषिकेश आणि जानकी या दोघांना आईची काळजी वाटते कारण तिला सुद्धा त्रास होत असेल. ऋषिकेश म्हणतो की जास्त दिवस आपण आईला तिकडे नाही ठेवू शकत, लवकरात लवकर आपल्याला यासाठी काहीतरी करावे लागेल. त्यावर तर जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, ऐश्वर्या आणि मास्कमॅनचा नक्की काय संबंध आहे हे फक्त आई शोधून काढू शकतात, त्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. आणि मला पूर्ण खात्री आहे की आई ते काम नक्की पूर्ण करतील आणि आईंना साथ देणारी नक्की व्यक्ती आहे तरी कोण हे शोधून आईच काढतील. त्यानंतर आता इकडे सारंग मात्र तोंड पाडून बाहेरच बसलेला असतो. त्याला आईची आठवण येत असते आणि तेवढ्यात तेथे माया येते. माया सारंगला विचारते की काय झालं, तुम्ही असे तोंड पाडून का बसलात. जानकी ताई सुमित्रा मावशींना घरी घेऊन नाही आल्यात का असं मुद्दाम विचारते. तेव्हा आता सारंग म्हणतो की माझी आई परत कधीच घरी येणार नाही असं जानकी बहिणी सांगत होती. तेव्हा आणि माया म्हणते की काय बोलतात. तर सारंग म्हणतो की हो, आणि माझी आई तिकडे त्या
ऐश्वर्याला सामील झाली असं जानकी वहिनी सांगत होती. आणि सारंग आता स्पष्ट म्हणतो की आता मला माया हे वाटतं की वहिनीचा खूप राग येतोय, कारण तिच्यामुळे माझ्या आईला हे घर सोडून त्या ऐश्वर्याकडे जावं लागलं आणि त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा आता मायाच्या तर मनासारखं होतं, ती तर खूपच हसत असते आणि आता तिच्या खांद्यावर अगदी हात ठेवायचा नसतो, पण तरी सुद्धा आता ठेवते. आणि हे बघा सारंग, तुमच्या मनात आता काय विचार येतात हे मी समजू शकते. आणि हे बघा तुम्ही सुद्धा शांतपणे विचार करा बरं, जानकी ताई तरी काय करू शकणार होत्या बरं. हे बघा हळदी कुंकवाच्या दिवशी मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की त्यांनी सुमित्रा काकूंचा राग शांत करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. तेव्हा सारंग म्हणतो की जे काही तिने करायला हवं होतं शेवटी ते नाही केलं. तेव्हा आता माया म्हणते की हे बघा तुम्ही त्यांच्या जागी येऊन विचार करा, तुम्ही जर तेथे असता तर काय केलं असतं. आणि हे बघा सुमित्रा मावशी स्वतः हे घर सोडून गेलेले आहे. तर सारंग म्हणतो की नाही, माझ्या आईला मात्र हे घर सोडायला भाग पाडलं. तेव्हा माया विचारते की भाग पाडलं म्हणजे जानकीताईंचा काहीतरी प्लॅन होता असं तुम्हाला वाटतं का. माया बरोबर सारंगकडून काढून घेण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता सारंग म्हणतो की कसला प्लॅन. तेव्हा माया म्हणते की जानकीताईंनी ठरवून मुद्दाम तुमच्या आईला घरातून हाकलून दिलं वाटतं. तेव्हा आता मायाच्या लक्षात येते की हा भोळा सारंग आहे ना, जर काही प्लॅन असेल तर मला नक्की सांगेल. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही, जानकी वहिनी असं काही करणार नाही आणि आई मात्र खरंच चिडून घर सोडून गेलेली आहे. परंतु त्या ऐश्वर्याने मात्र जानकी वहिनीला इतका त्रास दिला पण आई काहीच बोलली नाही. मला हेच आईला विचारायचं आहे की ती इतकी शांत का होती. तेव्हा आता हे सगळं काही ऐकून माया मनात ठरवते की हळूहळू मात्र आता या जानकीच्या आयुष्यातून मी सगळ्यांना काढून देण्याचा प्रयत्न करेल आणि शेवटी एकटीलाच पाडेल. ती बस असा शब्द म्हणते तर सारंग ऐकतो आणि म्हणतो की बस बस काय म्हणालात तुम्ही माया. तेव्हा आता माया म्हणते की तुम्ही बसा, मी आले असं मुद्दाम खोटं बोलते आणि सारंग विचारात पडतो. माया तिथून आत निघून जाते. त्यानंतर कावेरी काकू इकडे ऐश्वर्याला म्हणतात काय ग कुठे निघाली. ऐश्वर्या रागाने म्हणते की झालं शेवटी टोकलंच ना मध्ये, माझ्या मैत्रिणीकडे चालले. तेव्हा आता कावेरी काकू म्हणतात अगं पण तुझ्या सासूबाईंचं काय. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की काय, ती म्हातारी आहे तर ती मस्त घोरत पडलेली आहे. तेव्हा कावेरी काकू विचारतात की त्यांच्याकडे लक्ष कोण देणार. तर ऐश्वर्या म्हणते की काळजी करण्यासाठी ते लहान कोकुल बाळ आहे का. तेव्हा कावेरी काकू म्हणतात की अगं त्या लहान नाही पण त्यांचं वय झालं, त्यांची काळजी तुलाच घ्यावी लागेल. ऐश्वर्या म्हणते की आई अजूनपर्यंत मी तुझी सेवा केलेली नाही. कावेरी काकू म्हणतात की अगं सासूबाईंची सेवा केल्यानंतर पुण्य लाभतं. ऐश्वर्या म्हणते की खड्ड्यात गेलं ते पुण्य, झोप मिळाली ना ते मात्र अगदी पुण्य आहे. तेव्हा कावेरी काकू म्हणतात की ते सर्व राहून दे, तू नक्की कुठल्या मैत्रिणीकडे जाते हे सांगून जा. सुमित्रा मात्र दरवाजात आता हे दोघींचं बोलणं चोरून ऐकत असते. तेव्हा ऐश्वर्या ओरडते आणि म्हणते की मी कुठे जाते काय करते, नसत्या चौकशा कशाला करत असते आणि आता जे काही सारखे तुम्हाला फोन करत असते आता मात्र माझा फोन मी स्विच ऑफ करणार आहे. तर आणि आता कावेरी काकू वैतागते, तुला हवं तसं कर असे बोलून आता ऐश्वर्या तिथून निघून जाते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या मात्र आता बाहेर निघून गेली आणि हीच ती योग्य वेळ आहे. तिच्या रूम मध्ये मला नक्कीच काहीतरी सापडेल आणि ते मात्र आता मी शोधणार आहे. तर त्यानंतर आता इकडे जानकी लताबाईच्या रूम मध्ये येते आणि तिला म्हणते की आई तू काही खाल्लं नाही, चल बरं 2 घास खाऊन घे. तेव्हा लताबाई नको नको असं म्हणते आणि लताबाई तू खाल्लंस का काही बाळा असं विचारते आणि इतकी मेहनत करते तू दमत नाही का. जानकी म्हणते की दमत कशी असणार, आज माझ्या कुटुंबावर जी काही परिस्थिती आलेली आहे हे संकट मला परतून लावायचं आहे आणि आई त्यासाठी मी काही सुद्धा करायला तयार आहे. माझ्यापेक्षा जास्त कोणी करत आहे तर ते माझ्या सासूबाई सुमित्रा आई ऐश्वर्याच्या घरी राहायला गेल्या, त्याची जास्त काळजी मला वाटते. तर आता लताबाई म्हणते की हो अगदी खरं आहे तुझं, त्यांनी ऐश्वर्याकडे जाण्याचं खूप मोठं धाडस केलेलं आहे ना, त्यासाठी खूप मोठं धैर्य लागतं. जानकी म्हणते की तरी सुद्धा आई मला काळजी वाटते, भीती वाटते, कारण त्या ऐश्वर्याचा स्वभाव कसा आहे मला चांगलाच माहिती आहे. ऐश्वर्या आईंना त्रास देत नाही याची भीती मला सतावत असते. मग आई सगळं नीट होईल ना. तेव्हा लताबाई म्हणते की नक्की होईल, तू काळजी करू नको, पण एक काम कर. मात्र आता लताबाई म्हणते की एक काम कर, तू माझ्यासोबत देवळात कर, आपण देवीला साकडं घालू आणि आता मात्र जो काही आहे की तू देवीला असे बोल की माझ्या सासूबाईंना म्हणजे ह्या सुमित्रा आईंना अगदी सुखात ठेव आणि सगळं काही अगदी हे टेन्शन व्यवस्थित होऊन दे. जानकी लताबाई बरोबर देवळात जायला तयार होते. लताबाई म्हणते की चल आवर लवकर, तयार हो. तेवढ्यात तिथे ओवी येते. ओवी विचारते की काय ग आई तुम्ही कुठे चाललात. तेव्हा मात्र आता लताबाई म्हणते की अगं देवळात चाललो. तर ओवी म्हणते की मी सुद्धा येते. तर जानकी तिला प्रेमाने चल असं म्हणते. ओवी खुश होत त्यांच्यासोबत जायला निघते. त्यानंतर आता सुमित्रा ऐश्वर्या घरात नाही म्हणून सगळी रूम चेक करत असते मास्कमॅन आणि तिचा नक्की काय कॉन्टॅक्ट आहे हे शोधण्यासाठी. आता सुमित्रा सगळीकडे चेक करत असते, सगळीकडे शोधाशोध
शोधाशोध सुरू असते आणि तेवढ्यात ऐश्वर्या परत येते. कावेरी काकू विचारतात की काय झालं ऐश्वर्या, तू परत का आलीस? ऐश्वर्या रागाने म्हणते की कारची चावी राहिलेली आहे आणि परत मध्ये कोकलस ना तू. ऐश्वर्या रूमकडे जात असते. सुमित्रा मात्र आता शोधाशोध अगदी सगळीकडे शोधत असतात आणि ऐश्वर्या आत येते आणि लगेच उभी राहून सुमित्राला बघते आणि म्हणते की उठलात का तुम्ही? तेव्हा सुमित्रा खूप घाबरते आणि ऐश्वर्याकडे बघत असते आणि घाबरून विचारते की तू आलीस का? तर ऐश्वर्या म्हणते की हो, आणि तुम्ही तिकडे काय शोधत होतात बरं असं विचारते. तर सुमित्रा इकडे तिकडे पाहते. तेव्हा आता सुमित्रा अगदी म्हणजे डोक्याला हात लावते आणि म्हणते की खूप शोधलं परंतु नाही सापडला बाम ग. अगं इतकं डोकं दुखत आहे काय सांगू तुला. ऐश्वर्या विचारते की तुम्ही नक्की बामच शोधत होतात ना, आणि दे ना अगं मला बाम. खरंच मी बाम शोधत होते. तर ऐश्वर्या म्हणते की मॉमला सांगायचं होतं, इतकं जीवाची धडपड करण्याची काय गरज होती, तिने आणून दिलं असतं तुम्हाला. आणि अगं मी तुला इतकं अगदी म्हणजे आवाज देण्याचा प्रयत्न केला, मुळात तू गेली कुठे होती? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी कामाला गेले होते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला असतात ना काही काम. तर आता सुमित्रा काकू म्हणतात की हो हो, तुझी ही काम आहेत ना ती खड्ड्यात जाऊन दे, परंतु अगोदर मला बाम दे आणि माझ्या डोक्याला लावून दे. इतकं डोकं दुखतंय माझं. ऐश्वर्या म्हणते की बाम मी लावू, मला आता निघायचं आहे. सुमित्रा म्हणते की अगं असं का करतेस, तुला माझी दया वगैरे नाही येत का? दे ना अगोदर माझ्या डोक्याला बाम लावून. आणि अगदी डोकं दुखल्याचं आता सुमित्रा खूपच नाटक करते आणि ऐश्वर्याला म्हणते की पटकन शोध. ऐश्वर्या रागानेच म्हणते की ओके झोपा सासूबाई तुम्ही, मी बाम घेऊन येते. सुमित्रा बेडवर झोपते आणि खूपच डोकं दुखत आहे असे नाटक करत किंचाळून म्हणते की ऐश्वर्या अगं आणते ना बाम. शेवटी ऐश्वर्या बाम घेऊन येते आणि रागाने सुमित्राच्या डोक्याला लावत असते आणि अरे यार कशाला मी परत आले असेल असं स्वतःला म्हणते आणि वैतागून लावत असते. सुमित्रा एक डोळा करून तिच्याकडे बघून हसत असते. त्यानंतर आता जानकी, लताबाई आणि ओवी ह्या सगळेजणी देवळात येतात. ओवी मात्र तेथेच बॉल खेळत असते. जानकी देवीला हात जोडते आणि नमस्कार करून प्रार्थना करत म्हणते की देवी आई माझ्या घरच्यांच्या पदरात आता तरी सुख टाक ग, आणि या सगळ्यातून माझी सुटका कर आणि माझ्या घराची सुद्धा. तेवढ्यात जानकीने हात जोडून देवीला प्रार्थना केलेली असते आणि तेवढ्यात ओवीचा बॉल आता एक मुलगी ओढत असते आणि त्या दोघीमध्ये भांडण सुरू होतं. जानकी ओवीवरच ओरडते कारण ती मुलगी रडत असते. आता जानकी म्हणते की ओवी तू कशाला तिला त्रास देते आणि का रडवते बरं? तेवढ्यात त्या मुलीची आई आहे तर ती धावतच येते. तर ओवी सांगते की मी नाही रडवलं, ती माझा बॉल घेत होती. तेव्हा जानकी ओवीला म्हणत असते की हे बघ अगं तुम्ही दोघे एकत्र खेळा, तिला बॉल तू दे ना. ओवी नाही नाही म्हणत असते. तेव्हा जानकी ओवीवरच ओरडते की ओवी तुझी कोणतीही पद्धत आहे बोलण्याची आणि तू तिला रडवलं तर तू तिला सॉरी म्हण. ओवी रागाने आता बाहेर जात असते आणि तेवढ्यात लताबाई तिच्या मागे येते, परंतु आता अगदी धडक बसून लताबाईचा पाय मुरगळतो. आणखी धावतच बाहेर येते. मात्र आता लताबाई जोरात किंचाळत असते, तिला खूप त्रास होत असतो आणि तेवढ्यात त्या मुलीची आई येते आणि जानकीला म्हणते की थांबा मी बघते. आणि तेवढ्यात मात्र ती जी मुलीची आई आहे तर ती व्यवस्थित अगदी बोट वगैरे वढून आता त्या लताबाईचा पाय व्यवस्थित करून देते आणि लताबाईला जरा आराम मिळतो आणि आता जानकीला सुद्धा अगदी आनंद होतो. आणि आता ती लताबाईला विचारते की बरं वाटतं का? लताबाई म्हणते की हो हो. जानकीला खूप आनंद होतो. जानकी म्हणते की आई तुला बरं वाटतं आणि बघ ना मला किती टेन्शन आलं होतं. आणि त्या बाईला ती थँक्यू सो मच म्हणते, अगदी देवासारख्या धावून आला. तेव्हा मात्र आता ती बाई म्हणते की अहो थँक्यू काय, हे माझं कामच आहे कारण मी हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. लोकांना काही करता येत नाही, चालता बोलता येत नाही, त्यांची सेवा मी करते कारण ही मकरंदला अगदी त्याची जी नर्स मायेने ठेवलेली असते. तर आता ही तीच नर्स असते, ती जानकीशी आज बोलत असते. आता ती नर्स आता ही लताबाईला म्हणते की आजी पायाची हालचाल मात्र जास्त करू नका. तेव्हा जानकी म्हणते की आई आता तरी यांचं ऐक. आणि आता ती जी नर्स आहे ती म्हणते की माझ्याकडे खरंच एक मलम आहे पण आता मात्र तो माझ्याकडे नाही, त्याने पटकन फरक पडतो आणि जर तुम्हाला तो हवा असेल तर मी तुम्हाला आणून देईल, तुम्ही नक्की सांगा. तेव्हा जानकी म्हणते की नको नको कारण इतकं केलं खेच पुष्कळ झालं. तेव्हा ती नर्स म्हणते की अहो त्यात काय, कुणाच्या तरी कामी पडायला पाहिजेलच ना. तेव्हा मात्र आता ती नर्स म्हणते की तुमचा पत्ता सांगा, मी खरंच तुम्हाला आणून देईल. तेव्हा जानकी मात्र तिला आपल्या घराचा पत्ता सांगते की नानासाहेब रणदिव्यांचा बंगला इथे जवळच आहे, कोणालाही विचारा तुम्हाला कोणी नक्की सांगेल. तेव्हा आता ती मुलगी म्हणते की बरं ठीक आहे मी तुम्हाला उद्या आणून देते तो मलम. ती तिच्या मुलीला लक्ष्मीला आवाज देते तर लक्ष्मी आणि तेवढ्यात लक्ष्मी आणि ओवी मस्त बाहेर खेळत असतात आणि आता दोघी भांडत होत्या आणि आता खेळायला सुद्धा लागल्यात असे ती नर्स आता खुश होऊन म्हणते. जानकी म्हणते की बघा ना लहान मुलं खरंच निरागस असतात, आता कोणी म्हणेल का 2 मिनिटापूर्वी यांचं भांडण झालं होतं आणि आता सगळं काही विसरून एकत्र खेळायला सुद्धा लागल्यात. तेव्हा आता ती नर्स म्हणते की चला मी येते
येते आणि काकू तुम्ही तुमच्या पायाची काळजी घ्या बरं का. तेव्हा लताबाई खुश होत म्हणते की अगं तुझ्यामुळे तर आता घरापर्यंत जाईल मी. जानकी पुन्हा आता त्या ताईंना थँक्यू म्हणते आणि आता त्या दोघी निघून जातात. तर जानकी ओवीला आवाज देते. त्यानंतर आता मात्र माया ऐश्वर्याला फोन करते आणि ऐश्वर्याला म्हणते की आता माझी पूर्ण खात्री पडली की ती सुमित्रा चिडून तुझ्याकडे आलेली आहे. तर तेव्हा आता ऐश्वर्या विचारते व्हिडिओ बघूनच तुझा विश्वास बसला का. माया म्हणते की अगं तसे नाही, कारण मी सारंगला विचारलं, कारण त्याला सगळे काही जानकीचे प्लॅन माहिती असतात. त्याला थोडंसं गोड बोललं की सगळं काही प्लॅन तो जानकीचे ओकत असतो. ऐश्वर्या म्हणते की अगं नाहीच, मग मी जानकीला जेव्हा त्रास दिला ना तेव्हाच मला खरं पटलं होतं आणि ती म्हातारी काही मूर्ख नाही प्लॅन वगैरे करून इकडे येण्यासाठी. आणि ऐश्वर्या परत म्हणते की ती म्हातारी आहे ना इकडे, मग मला असं वाटतं आपण एखादं काम तिच्याकडून आपलं करून घेऊया, कारण या म्हातारीला मूर्ख बनवणं खूप सोपं आहे. तेव्हा मात्र आता माया म्हणते की तू तिला इतकं हलक्यात घेऊ नको, नाहीतर तू मी कोण आहे, मास्कमॅन कोण आहे तिला सांगून मोकळी होशील. ऐश्वर्या म्हणते की अगं तू वेडी आहेस का, तिला मास्कमॅन बद्दल काही कळणार नाही, डोंट वरी. माया विचारते की अगं ती कुठे आहे. तर ऐश्वर्या म्हणते की माझी झोप उडून मात्र ती शांत झोपलेली आहे ती म्हातारी. आणि चल आता बाय, मला निघायचं आहे म्हणून ऐश्वर्या फोन कट कर. सुमित्राने मात्र सगळं काही ऐकलेलं असतं. ऐश्वर्या गेल्यानंतर सुमित्रा लगेच जानकीला फोन करते आणि सुमित्रा म्हणते की जानकी अगं मी त्या ऐश्वर्याला मात्र आता कुणाबद्दल बरोबर बोलताना तर ऐकलेलं आहे. तेव्हा जानकी विचारते की कोण होतं, मास्कमॅन होता का. तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते की ती मास्कमॅनचा उल्लेख करत होती, पण त्याशिवाय आणखीन कोणीतरी आहे, असं कोणीतरी आहे, ती बाई आहे. तेव्हा जानकी म्हणते की काय बोलतात आई, तुम्हाला कसं कळालं की ती व्यक्ती बाई आहे म्हणून. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं बोलताना मात्र दोनदा ती अगं असं म्हणत होती. हे बघ जानकी, मी तुला खात्रीने सांगते की या कटात मात्र आता ऐश्वर्या बरोबर ती बाई सामील आहे. तर जानकी बाई करून फोन ठेवते. तेव्हा आता जानकी विचार करते की नक्की ही बाई कोण असेल. त्यानंतर आता इकडे अवंतिका आणि सौमित्र गाडीतून जात असतात. अवंतिका आता सोमीला म्हणते की तुला एक विचारू का. सोमी म्हणतो की हो विचार. आणि अवंतिका मात्र आता हे जे काही घडलेलं आहे त्याबद्दलच विचारते की कारण संक्रांतीनंतर लताबाई घराच्या बाहेर जाणार होतात, परंतु तसे न होता आईच अगदी घराच्या बाहेर गेल्या आणि ते पण ऐश्वर्याकडे. सौमित्र म्हणतो की मला एक कळत नाही की त्या ऐश्वर्याने आईला घरात कसं राहून दिलं. तर अवंतिका म्हणते की एक्झॅक्ट असं वाटतं की सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहे परंतु त्या आपल्याला दिसत नाही. सौमित्र आणि अवंतिकाच्या गाडीतून येत असतात आणि तेवढ्याच समोरून मात्र काही गुंड येतात आणि आता मात्र तो लगेच त्या गुंडांच्या मागे धावतच जातो. अवंतिका ओरडत असते की सौमित थांब, तू कशाला मात्र आता त्या गुंडांच्या मागे जातोस. आणि तेवढ्यात आता ही मास्कमॅन घातलेली माया अवंतिकाच्या मागे येऊन उभी राहते. अवंतिका खूप घाबरते आणि आता तो म्हणतो की अगं कशाला घाबरतेस, मी तुझा मित्र आहे मास्कमॅन, तुझ्याशी आणि तुझ्या नवऱ्याशी बोलायचं आहे आणि तो मात्र तुला मला भेटून देणार नाही, त्यासाठी मात्र मला इतका ड्रामा करावा लागला, तुझ्या समोर यावं लागलं. तर आता घाबरतच अवंतिका विचारते की तुला काय हवं आहे आणि तू का आम्हाला त्रास देतो. तेव्हा आता तो मास्कमॅन जोरात हसायला सुरुवात करतो आणि तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मात्र तुला अगदी सहजपणे नाही मिळणार, त्यासाठी तुला मला भेटायला यावं लागेल. तुझा नंबर आहे माझ्याकडे आणि कधी कुठे भेटायचं हे मी तुला मेसेजवर कळवेल. ते काही मी तुला बोलत आहे ना ते सिरियसली घे, नाहीतर हे बघ आता मात्र तुझ्या गाडीवर जो काही लाल रंग पडलेला आहे ना हे तर तू बघितलास, नाहीतर कदाचित तुला तुझ्या नवऱ्याचं रक्त बघावं लागेल. त्यानंतर सौमित्र मात्र त्यांचा पाठलाग करत पुढे गेलेला असतो आणि ते तेथून पळून जातात. सौमित्र थांबतो. अवंतिका खूपच घाबरते. त्यानंतर आता इकडे जानकी ऋषिकेशची वाट बघत असते. ऋषिकेश घरी येतो. जानकी म्हणते की ऋषिकेश कुठे होतात, मी तुमची किती वाट बघत होते. आणि आता जानकी दरवाजा बंद करून ऋषिकेशला ऐश्वर्या कुणाशी तरी लपून छपून बोलत आहे हे आईंनी तिला सांगितल्याचं ती ऋषिकेशला सांगते. आणि ऐश्वर्या मास्कमॅन बद्दल बोलत होती पण इतर कुणाशी म्हणजे एका बाईशी ती बोलत, कारण ते व्यक्तीशी बोलताना मात्र ऐश्वर्या अगं असं बोलत होती म्हणून आईंनी हे ओळखलं. म्हणून आईंना असं वाटलं की ती कोणीतरी एखादी बाई किंवा मुलगी आहे. तेव्हा ऋषिकेश विचारतो की कोण असेल ती मुलगी आणि तिचा मकरंदशी काय संबंध असेल. आणि तेवढ्यात ऋषिकेशच्या लक्षात येतं. तो जानकीला म्हणतो की तू एकदा सांगितलं होतं मकरंदला एक बहीण होती आणि जानकीला त्या क्षणाची आठवण होते. जानकी म्हणते की पण तिचा चेहरा मला आठवत नाही कारण चेहऱ्याला चिखल लागलेला होता. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ही मुलगी तीच तर नसेल माया. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेशला मायाचा संशय येतो. आता मात्र हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अवंतिका जे काही घडलेला प्रकार आहे की तो मास्कमॅन मला धमकावायला आला होता, तेव्हा जानकी आणि ऋषिकेशला धक्का बसतो. ऋषिकेश विचारतो की त्याने काय धमकावलं आणि आता सगळं काही अवंतिका सांगते. तर जानकी म्हणते की मी एक गोष्ट सांगते, मागच्या वेळेस आपण जसे पॅम्पलेट छापले होते ना तसे पॅम्पलेट छापूया, त्यामुळे मला पूर्ण डाऊट आहे की मकरंद मास्कमॅन आहे. आणि तेवढ्यात मात्र आता ही नर्स आहे तर नर्स मात्र ते पॅम्पलेट
पाहतेत आणि तेवढ्यात तिला धक्काच बसतो आणि हा तोच माणूस आहे की ज्याच्या ट्रीटमेंटसाठी मी जात आहे. ही जानकीताई मात्र यांना शोधते आणि तेवढ्यात मात्र ती नर्स आता तेथे आलेली असते. आता माया दरवाजा उघडते आणि तिला बघते. जानकी विचारते की माया कोण आहे. तेव्हा मात्र आता माया त्या मुलीकडे बघत असते. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.